अंगणवाडीतील निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराबाबत तुकाराम मुंडेंना साथ घातलेल्या अंगणवाडी सेविकेला सेवेमधून निलंबित केले. नक्की काय घडले हे सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, समता न्यूज मध्ये आपले स्वागत. आंबेगाव तालुक्यातील नंबरवाडी येथील अंगणवाडीमध्ये सेविका म्हणून कार्यरत असणाऱ्या रेश्मा पारधी यांना महिला बाल विकास खात्याने तातडीने सेवेमधून निलंबित केले आहे. त्यांचा गुन्हा काय, तर त्यांनी पोषण आहाराच्या नावाखाली मिळत असलेल्या कडधान्याबाबत एक व्हिडिओ बनविला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. मला वाटत असेल हा वाटाणा कच्चा आहे, पण हा वाटाणा कच्चा नाही, हा वाटाणा शिजलेला आहे. तर आज मुलांच्या रोजच्या दैनंदिन आहारामध्ये जर दुसऱ्या दिवशी जर उसळ असेल ना, तर आम्ही काय करतो, हा वाटाणा आदल्या दिवशी भिजत घालतो आणि दुसऱ्या दिवशी 9 ते 10 शिट्ट्या घेतो. 9 ते 10 तरी वाटाणा शिजला जात नाही. हे बघा, नाही हे बघा, हे बघा, हे बघा, किती पण दाबला तरी वाटाणा आयतच नाही. सगळा वाटाणा तसंच आहे. थोडा थंड झाला की वाटाणा एकदम कच्चा होऊन जातो. हे बघा. आणि मग अशा वाटाण्याने मुलं काय करतात, पोट दुखवतात. मग तुम्ही सांगा, जर असा आम्ही मुलांना आहार खाऊ घालायचा का? आणि त्यामार्फत त्यांनी तुकाराम मुंडे यांना साथ घातली आणि स्वतः जातीने लक्ष घालण्याबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती केली. मला एक शासनाला सांगायचंय आणि आपल्या अन्न भेसळ प्रशासनाचे आयुक्त अधिकारी तुकाराम मुंडे साहेब, त्यांना पण माझी खूप कळकळीची विनंती. तुम्ही आतापर्यंत जिथं जिथं अन्न भेसळ आहे तिथं तिथं तुम्ही छापे टाकले, कारवाई केली, चांगली गोष्ट आहे. पण आमच्या ह्या अंगणवाडीच्या येणाऱ्या ना, या निकृष्ट दर्जाच्या आहारावरती ना खरंच तुम्ही प्रतिबंध करा. म्हणजे हार नकोच आहे आमच्या मुलांना, नाही खाऊ घालूशी वाटत. रेश्मा पारधी यांनी याआधी संबंधित अधिकाऱ्यांना या निकृष्ट दर्जाच्या कडधान्याबाबत माहिती दिली नसणार का? तर नक्कीच दिली असणार आणि अनेक वेळा फॉलोअप देखील घेतला असणार. परंतु कागदी घोडे नाचवणाऱ्या संबंधित बाबूशाहीकडून त्यांना काहीच सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसणार आणि म्हणूनच त्यांनी एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून वैतागून नाईलाजाने या व्यवस्थेचा व्यवस्थित इलाज करण्यासाठी व्हिडिओ बनवण्याची हिंमत दाखवली असणार. कारण त्या स्वतः तिथे कार्यरत असल्याने त्यांनी लहान मुलांचे होणारे हाल स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले असल्याने आणि त्या लहान मुलांना पोषक ऐवजी कुपोषित करणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या अन्नामुळे होत असलेल्या शारीरिक त्रास रेश्मा पारधी यांना सहन होण्याच्या पलीकडे गेल्यावरच त्यांनी अशी भूमिका अगदी नाईलाजाने घेतली असणार. मग अशावेळी त्यांनी केलेल्या या तक्रारीची दखल घेऊन त्यावर कारवाई करण्याऐवजी त्या सेविकेवरच निलंबनाची कारवाई, हा कोणता न्याय? हे म्हणजे चोर सोडून संन्याशालाच फाशी देण्यासारखे. बरं, महिला बाल विकास खात्याचे मंत्री कोण? तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आदिती तटकरे. या स्वतः एक स्त्री आहेत. त्यांच्या घरी त्यांच्या भावाची 2 मुले आहेत, ज्यांना चांगले शिक्षण आणि अन्न मिळावे म्हणून त्या आग्रही असणारच. मग तोच न्याय सर्वसामान्य जनतेच्या मुलांना का नाही, की जे उद्याच्या उज्ज्वल भारताचे उज्ज्वल भविष्य घडवणारे आहेत? म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या मुलांना एक न्याय आणि मंत्र्यांच्या मुलांना दुसरा न्याय, हे कसले समाजकारण आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आणि संवेदनशील उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार या स्वतः जातीने लक्ष घालून अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांना न्याय मिळवून देत असताना त्यांचे फक्त निलंबनच मागे नाही, तर पोषक आहाराच्या दर्जाबाबत देखील जातीने लक्ष घालून चांगल्या दर्जाचा आहार सर्वच अंगणवाडीतील लहान मुलांना मिळवून देण्यासाठी जातीने लक्ष घालतील हीच अपेक्षा. समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा.